सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 8 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 7 एप्रिल पासून संपूर्ण राज्यात तसेच जिल्ह्यात काम बंद आंदोलन। थकीत बिलांसाठी जिल्ह्यातील कंत्राटदार महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। राज्यातील सर्व विभागांकडे मिळून 96,000 कोटी रुपयांची बिले थकली आहेत। त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, नगरविकास तसेच जलसंपदा विभागांचा मोठा वाटा आहे। निधी वितरण प्रक्रियेतील काही कार्यकारी अभियंत्यांकडून भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला असून निधी वाटप पारदर्शक पद्धतीने करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। देणी न दिल्यामुळे 7 एप्रिल पासून संपूर्ण राज्यात तसेच जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघाकडून करण्यात आला आहे। सिव्हिलची भिस्त प्रभारींवर, रुग्ण व्हेंटिलेटरवर, जिल्हा रुग्णालय कधी मिळणार वाली, 4 महिन्यात तिघांचे निलंबन। गरिबांचे आरोग्य मंदिर म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे, मात्र या रुग्णालयाच्या मागे गेल्या काही महिन्यांपासून शुल्ककाष्ट लागले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ञ यांना नियमित केल्यानंतर रुग्णाला कोणीही वाली राहिला नाही। प्रभादी अधिकाऱ्यावर कारभार सुरू असून रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे। सातारा जिल्हा रुग्णालय सातारा, सांगली, कोल्हापूर यासह इतर ठिकाणाहून दररोज 1000 ते 1200 रुग्ण उपचारासाठी येत असतात। त्या रुग्णांना उपचार मिळण्यास यामुळे अडचणी येऊ लागल्या आहेत। भजनी मंडळ अनुदान योजनेत दुजाभाव, समान अनुदान न दिल्यास आंदोलन। ठराविक मंडळांना 34 लाखांचे अनुदान। राज्य शासनाकडून भजनी मंडळाला अनुदान देण्यात येते, यासाठी विविध संस्थेकडून पाठपुरावा करण्यात आला आहे। मात्र फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ठराविक मंडळांना अनुदान देण्यात आले आहे, त्यामुळे बाकीच्या भजनी मंडळांमध्ये नाराजीचा सूर आहे। सातारा जिल्ह्यातील भजनी मंडळांना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत दुजाभाव होत आहे, याबाबत पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना भेटणार आहे। सर्व भजनी मंडळांना समान अनुदान न भेटल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अभय क्षीरसागर यांनी दिला आहे। रामकृष्ण हरी भजन प्रसारक संस्था सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून 2021 पासून जिल्ह्यातील 1851 गावांतील भजनी मंडळाचे एकत्रीकरण कार्य सुरू आहे। संस्थेचे 15 विश्वस्त पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे। सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयातील भानगडींच्या चौकशीची राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू सागर जगदाळे यांची मागणी। जिल्हा कार्यालयातील अनियमितता, नोंदी बदलणे, कागदपत्रांची फेरफार करणे यासह अन्य कारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू सागर जगदाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या खोल्या जागा वाटप करून त्याचे भाडे लाटले जात आहे। खेळाडूंना कोणत्या सुविधा देण्यात आल्या याबाबत भाडे कराव्यतिरिक्त डबल भाडे आकारले जात आहे। करार व्यवहारात मोठा घोटाळा आहे। निविदा बोगस काढल्या जात आहे। कंत्राटी नेमलेले कर्मचारी कामावर हजर असतात का? हॉस्टेलच्या कागदपत्रावर घोटाळे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी जगदाळे यांनी केली आहे। सातारा रेल्वे स्टेशनवर बंद कामासंदर्भात उपोषणाचा इशारा। सातारा रेल्वे स्टेशन येथील बंद असलेली कामे सुरू करून ती दर्जेदार करण्यात यावी, अन्यथा दिनांक 1 मे पासून सातारा रेल्वे स्टेशन येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष विकास कदम यांनी दिला आहे। याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सातारा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयी प्रलंबित कामासंदर्भात प्रशासनाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही। नवीन इमारतीचे बांधकाम निपुण झाले असल्याने इमारतीचे क्लस्टर, फरशा, पायऱ्या निघाल्या आहेत। प्रलंबित कामावर देखरेख करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 महिला प्रतीक्षालयात स्वतंत्र स्वच्छता, बाथरूम, चेंजिंग रूम, फीडिंग रूम, फर्निचर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। पवाराची निगडी तालुका सातारा येथे विहिरीत बुडून मुलीचा मृत्यू। सातारा जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील ही 7वी घटना। पवाराची निगडी तालुका सातारा येथे ईश्वरी शिवाजी भोसले वय 13 या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। ही घटना दिनांक 6 एप्रिल रोजी घडली आहे। सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे। पोहायला गेल्यानंतर बुडल्याची सातारा जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील ही 7वी घटना आहे। त्यामुळे पोहायला जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। उमरगा गॅस सिलेंडरसाठी झुंबड, ग्राहकांमध्ये वादावादी, पुरवठा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव। उमरगा गॅस भरून घेण्यासाठी गॅस ग्राहकांची झुंबड उडत आहे, त्यामुळे पोलीस ग्राउंडला जत्रेचे स्वरूप येत असून गॅस ग्राहकांच्यात वादावादीच्या घटना घडत आहेत। सोमवारी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुरवठा अधिकाऱ्यांनी या स्थळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन रांगेत उभा असलेल्या शेवटच्या ग्राहकास सिलेंडर मिळेपर्यंत अधिकारी थांबून होते। पेरले तालुका कराड येथे कृष्णा नदीमध्ये मगरीचे दर्शन। पेरले तालुका कराड गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास नदीकाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ही भली मोठी मगर दिसून आली। या घटनेमुळे शेतकरी व मच्छीमारांमध्ये घबराट पसरली आहे। पेरले गावातील संग्राम चव्हाण, बबन सूर्यवंशी हे शेतकरी मळी नावाच्या शहराजवळील गोळ्याचोड रस्ता परिसरातील खडक नावाच्या नदीपथावर गेले असता त्यांना ही मगर दिसली। पाचगण येथील वृद्ध व्यापाऱ्याच्या 3.5 लाखाच्या सोन्याची लूट। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करून मुख्य बाजारपेठेत एका वृद्ध व्यापाऱ्याची 3.5 लाखांच्या सोन्याची लूट केल्याची धक्कादायक घटना पाचगण येथे काल सकाळी घडली। पाचगण येथील विशाल स्टोअरचे मालक माधव गजानन बोधे वय 73 असे वृद्ध व्यापाऱ्याचे नाव आहे। या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून तोतया पोलिसांकडून अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याबाबत पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन
नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. लोकांच्या सतर्कतेमुळे लोण्याच्या ते ज्वेलर्स शॉप मधील मोठी चोरी टळली. लोणंद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक या मुख्य बाजारपेठेतील वाघमोडे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानात दालनाचे शटर मध्यरात्री 2:30 सुमारे 4 ते 5 चोरट्यांनी उघडून दुकानातील सर्व दागदागिने लंपास करण्याच्या तयारीत असताना सादिक जब्बार बगन या युवकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न दळा गेला. या युवकाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.